आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। अमेरिका थेट इराणच्या युद्धभूमीत, इराणचा इशारा, आमच्या मातीवर पाऊल ठेवाल तर अमेरिकन सैनिकांना जाळून टाकू। इस्रायल अमेरिकेवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा पाऊस सुरूच। इराणमध्ये 250 विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू। 600 शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त। नो किंग्स म्हणत अमेरिका जनता ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली। कर्जमाफी आणखी लांबली, परदेशी समितीच्या अहवालातून निर्णय होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मंत्र्यांनी स्पष्ट केलं की गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। ज्यांच्याकडे वाहने, बंगले किंवा फार्म हाऊस आहेत हे या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। कर्जमाफी योजनेचा राज्यातील अंदाजे 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे। राज्यावर अवकाळीचे मोठे सावट, 2 एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता। राज्यात हवामान वेगाने बदलत असून 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। ट्रम्प विरोधात उसळला जनक्षोभ, 80 लाख नागरिक रस्त्यावर। अमेरिका, युरोपमध्ये 3300 ठिकाणी भव्य निदर्शने। इराण युद्ध आणि महागाईच्या मुद्द्यावरून ट्रम्पना पदावरून हटवण्याची मागणी। लोकशाहीसाठी घोषणाबाजी करण्यात आली। मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 132 कोटींचे वितरण। 2024-25च्या खरीप हंगामासाठी मदत करण्यात येणार। या निर्णयामुळे विशेषतः विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। कृषी अवजारे बँक सुरू करा, महिला बचत गटांना 24 लाखांपर्यंत अनुदान। शेतकरी महिलांचे सक्षमीकरण, शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा शासनाचा विशेष प्रयत्न। शेतातील कष्ट कमी करण्यासाठी आणि आधुनिक यंत्रसामग्री भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी पोखरा अंतर्गत गावस्तरावर कृषी अवजारे बँक हा उपक्रम राबवण्यात येत आहे। वय वंदना कार्ड काढलं का? 70 पार ज्येष्ठांना 10 लाखांचे आरोग्य कवच। वाढत्या वयानुसार आरोग्याच्या तक्रारी वाढतात आणि उपचारांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातोय आणि हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांकरिता आयुष्यमान भारत वय वंदना योजना सुरू केली आहे। खरातने जमा केली तब्बल 2000 कोटींची मालमत्ता। बोंधूचा पोलीस कोठडीतील मुक्काम 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील गारपेटीमुळे 170 गावातील 2500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। सर्वाधिक 1343 हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त। 3500 शेतकऱ्यांना फटका बसला। युद्धाची झळ शेतीला, LNG तुटवड्याने खत टंचाईचा भडका। रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा असला तरी खरीपात मात्र टंचाईसह दरही वाढण्याची शक्यता। युरिया खताच्या निर्मितीसाठी LNG हा प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो। भारतातील 18हून अधिक खत कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या आखाती देश आणि रशियातून गॅस किंवा तयार युरियाची आयात करत असतात। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घालणे गरजेचे। नागरिकांची होते आर्थिक लूट, जनतेची कामे जलद गतीने करण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली। गावे, वाडी आणि तांट्यावर 18 टँकरने पाणी पुरवठा होणार। 95,12,000 खर्चाला मंजुरी। सोलापूर जिल्ह्यात भूजल पातळीमध्ये 1.66 मीटरने वाढ। पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण सुरू, अहवाल 10 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येणार। गेल्या 5 वर्षात प्रथमच भूजल पातळीत वाढ झाली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व शाळा 15 जूनला सुरू होणार। 2 मे पासून लागणार उन्हाळी सुट्टी। यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा यंदा एका दिवशी सुरू होणार आहेत। नागपूर जिल्ह्यात 22,000 पाणी मीटर्स गायब। जलवितरणाचे गौडबंगाल, 2,761 मीटर खराब तर 960 मध्ये फेरफार करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी परिसरात कृषी पंप चोरांचा धुमाकाळ। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। पूर्वसूचना असूनही कारवाईचा अभाव। जमीन मोजणीसाठी आता खासगी भूमापक, भूमी अभिलेख विभाग देणार प्रशिक्षण। नोटीस आणि मोजणीचे वेळापत्रक निश्चित करणार। निवड झालेल्या उमेदवारांना भूमी अभिलेख विभागामार्फत 2 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाणार। ते पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल।
लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात मार्च यांच्या नावाखाली महाअग्रा रोयोची कामे बंद. ऑनलाईन नोंदणीसाठी ॲप चालेना, काम करूनही मजुरी मिळेना. पुणे जिल्ह्यात तापमानाने 38 ते 40 अंश सेल्सिअसचा गाठला टप्पा. उष्माघाताचा धोका वाढला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या नागरिकांना बसतोय अधिक फटका. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला आणि बागलाण तालुक्याला अवकाळीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. पिकांचे प्रचंड नुकसान. बळीराजा पुन्हा संकटात. यामुळे उन्हाळी कांदा आणि कांद्याचे बियाणे यांचे 100% नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यात नोंदणी 50,000ची, खरेदी केवळ 3,000कडून. खरीप हंगामातील धान खरेदीची आशा मावळली. रब्बीच्या धान खरेदीसाठी आदेश जारी. नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात अनुदानाअभावी रखडलं घरकुलांचे काम. 3 महिन्यांपासून घरकुल लाभार्थी चिंतेत. दुकानदारांची उधारी कशी परत करायची असा प्रश्न. वाहन चालकांना आता भुर्दंड. पर्यावरण कर होणार दुप्पट. वायू प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहनासाठी निर्णय. नाशिक जिल्ह्यात पाणी पुरवठा मुबलक, मात्र नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष. पाणी योजना विस्कळीत. कमी दाबामुळे येवला, इगतपुरी आणि सिन्नर दिंडोरी येथे नागरिक त्रस्त. बाजारात गव्हाचे दर घसरले. आखाती युद्धाचा परिणाम. क्विंटल मागे 600 रुपयांचा फटका बसतोय. प्रत्येक वेळी शेतपिकांचे दर का पडतात, शेतकऱ्यांचा सवाल. गॅस टंचाईमुळे महिलांची लाकडे गोळा करण्याकडे वणवण सुरू. सिलेंडर मिळेना अन इलेक्ट्रिक शेगड्याही महागल्या. मातीसह पत्र्याच्या चुलींच्या मागणीमध्ये वाढ. पूर्वी परवडणाऱ्या किमतीत मिळणाऱ्या शेगड्या आता सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त झालेत. निसर्गाच्या लहरीपणाचा आंबा उत्पादकांना फटका. पुरंदरमध्ये शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित विहिरींचा निधी रखडला. कन्नड तालुक्यातील स्थिती. 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. तालुक्यामध्ये 22 आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी सलग 2 दिवस रात्रीसह 24 तासांपेक्षा अधिक काळ मुसळधार पावसाची नोंद झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात 30,742 शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत. विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप. आंदोलनाची चेतावणी. 30,000हून अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलाय. मार्च अखेर देणे फेडण्यासाठी पैसे न मिळाल्यामुळे आर्थिक कोंडी. विमा कंपनीच्या मनमानीविरोधात संताप उसळला. गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील. शेतकरी कर्जबाजारी होतील. पटोलेंचा हल्लाबोल. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती धोरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास सहकारी संस्था आणि बँका डबघाईला येतील आणि शेतकरी कर्जबाजारी होईल, अशी भीती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यात 26 गावांमध्ये विहीर बोरीचे अधिग्रहण. लोहार तालुक्यामध्ये टंचाईच्या झळा. जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.